नमस्कार, मितेश बायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी सांगतो का बीजेपी हे सत्तेचा कसा गैरवापर करते। मी अनेक भाषणात सांगितलं आहे का जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर साम दाम दंडभेद चालत नाही तेव्हा हे बाई नावाच्या शस्त्राचा वापर करते। आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे का कालची जे मला मारहाण बीजेपीचा आणि पंकज भोयर, ठीक आहे, बीजेपीचा कार्यकर्ता आणि आमदार पंकज भोयर याचा सहकारी सचिन कोशे, अजय ठाकूर आणि एक बाई आहे, ठीक आहे, जी सराईत गुन्हेगार आहे, तिनं 2 मर्डर केले आहे आणि ते गांजा विकते वर्धेत। या सगळ्याची हिस्ट्री मायापाशी आहे आणि त्या लोकांनी मला मारझोड केली आणि मारझोड केल्यानंतर का झालं हे अनेक लोकांना माहीत नाही। माझाच तो व्हिडिओ, त्याच्यापाशी कोणताही प्रूफ नाही, कोणताही प्रूफ असेल तर त्यानं कोणत्याही कोर्टात याव आणि सादर करावं। म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये खोटी रिपोर्ट दाखल करून, ठीक आहे, ते रिपोर्ट मग कोर्टात जाईन आणि मग तो त्याच्यापाशी एव्हिडन्स नाही राहीन तर मागं घ्यायची, तोपर्यंत कराय मास्तरची बदनामी करायची, कराया मास्तरले जे रिपोर्ट आहे ते दाखलच करू द्यायची नाही। असं अनेक काल प्रकार झाला। पहिल्यांदा इतिहासात एक रिपोर्ट दाखल करायसाठी पोलिसांनी 7.5 तास लावले। मी सकाळी 3 वाजता म्हणजे दुपारी घटना घडल्यानंतर 3 वाजता सावंगी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर 12:45 पोलिसांनी तक्रार दाखल केली। असं काऊन झालं त्याचा सर्व इस्तंभूत माहिती मी सांगत आहे, ठीक आहे भाऊ। मी या गोरगरीब जनतेचा आवाज उचलतो, मी शेतकरी कष्टकऱ्याचा आवाज उचलतो, बेरोजगार युवकांसाठी आंदोलन केले, शेतकऱ्याच्या भावासाठी रस्त्यावर बसलो आहे मी, ठीक आहे, शेतकऱ्याला हमी भाव भेटले पाहिजे म्हणून। शेतकऱ्याचं पोरगा आहे आणि त्याच्यात जे काही 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहे आणि जे बीजेपीशी निगडीत आहे हे मला बदनाम करण्यासाठी माया चुकीचा आणि कराया मास्तरवर बोललो तर व्हिडिओ व्हायरल होते। कराया मास्तरचे बदनामकारक प्रसिद्धी केली तर कराया मास्तर बदनाम होते। पण हे जे तुम्ही करून राहिले यानं मी अजून जास्त प्रसिद्ध होऊन राहिलो। ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांना माहीत पडून राहिलो। मी नेहमीच त्याच्यातून पॉझिटिव्ह घेतो, निगेटिव्ह घेत नाही। काही लोकांना असं झालं का काही लोकांना बरेच असे आहे का काही लोकांना वाटलं का बरं झालं याला तुडवलं तर अजून तुडवायला पाहिजे होतं, ठीक आहे। तर भाऊ तुले जसं वाटत आहे ना तो तू जरासा विचार कर का तू कोणासाठी बोलून राहिला। जो तुझ्यासाठी बोलला आहे, तुझ्यासाठी आवाज उचलला आहे, तुझ्या पोराबाऱ्यासाठी रस्त्यावर उतरला आहे, नसन उतरलो तर तू ज्याचं समर्थन करतं त्याच्यातला एक तरी मला माणूस दाखव का त्यानं तुझ्या आवाज उचलला, तुझ्या शेतीच्या मालासाठी आवाज उचलला, तुझ्या पेट्रोल डिझेलसाठी गॅस सिलेंडरसाठी आवाज उचलला किंवा तुझ्या पोरायले नोकऱ्या नाही भेटून राहिले त्यासाठी आवाज उचलला, ठीक आहे। मी कोणाच्या बापाला दबेल नाही, कोणाचाही 1 रुपया खाल्लेला नाही। म्हणून हा व्हिडिओ याच्यासाठी आहे का काल माया पत्नीले मारहाण झाली, मलाही मारहाण झाली, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर माझ्या लहान 1.5 वर्षाच्या मुलीला सुद्धा एक ठुसा लागला। ती अक्षरशः भेदारली होती आणि तिला सुद्धा काही कळत नव्हतं का हे काय होऊन राहिलं। ती कडीस होती आणि ते माझ्या लहान मुलीला सुद्धा मारायला मागं पुढं पाहून नव्हते राहिले। म्हणजे याची इतकी नियत गेलेली आहे का। आणि हे बीजेपीचे लोक आहे आणि आमदार वर्धेचा पंकज भोयर याचे सगळे सहकारी आहे, हे पोसून ठेवलेले गुंडे आहे। आणि तिथं का झालं हे तुम्हाला मी क्लिअर कट सांगत आहे, ठीक आहे। हे माझ्यावर खोटी काल तक्रार दाखल केली आणि तक्रार कशी दाखल केली मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले मी जे व्हिडिओ टाकलाच आहे तरी मी एक वेळा स्टोरी सांगतो। मी माझ्या गावावरून मतदान करून आलो, सहकुटुंब गेलो होतो। सहकुटुंब गेल्याच्या नंतर मी की गावात थांबलो, ठीक आहे। तिथं माझे काही कार्यकर्ते बसून होते, त्यांना विचारपूस केली, तिथं बूथला भेट दिली आणि त्याच्यानंतर तिथून मी समोर गेलो, ठीक आहे। माझ्या बायकोचं गाव बोरगाव आहे, तिथं तिनं मतदान केलं। मग मी मांडव्याला गेलो, मांडव्याला माझ्या आईनं मी मतदान केलं, लेकरं सोबत होते, ठीक आहे। बायको सकाळपासून उपाशी होती, मी जेवण करून घरून निघालो होतो, म्हणलं तू तिकडून मतदान करून आल्यावर जेव जो। मग आता मी हे सगळं गावात गेलो, मतदान केलं आणि निघालो। निघताना माझा वर्धा मतदारसंघात मी फॅमिलीला माझा नेहमीचा जाण्या येण्याचा रस्ता आहे तो, ठीक आहे, आणि नेहमीच जात येत असतो तर त्या रस्त्यानं जात होतो। तर वर्धा मतदारसंघात माझी तयारी चालू होती, माझे कार्यकर्ते तिथं भेटले म्हणून मी तिथं गाडी थांबवली आणि गाडीच्या खालतं उतरलो। जसं उतरलो तसं पोरं म्हणते का सर आत्ताच पोलीसवाले येऊन गेले, यांनी आम्हाला दमदापटपणा केला आणि बूथवर 2च खुर्च्या आणि 2च माणसं ठेवायला सांगितले।
आणि समोर साहेब त्याच्यासोबत गोडगोड बोलले आणि तिथं 8-10 लोक होते. आम्हाला आम्ही ठीक आहे पाहत होतो, तो त्याने लॅपटॉप उचलून ठेवले. जशी गाडी गेली पुन्हा तिथं लॅपटॉप. तिथं टोटल 10 ते 15 लोक होते आणि मी विदाऊट प्रूफ काहीच बोलत नाही. ह्या तेव्हाचाच फोटो आहे. ठीक आहे, या फोटोमध्ये पहा किती लोक उभे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ठीक आहे, 13 ते 14 लोक आहे. इकडं खूप सारे लोक उभे होते पुन्हा बुथच्या बाजूला. ते फोटोत नाही आले. ठीक आहे, आता हे तुमच्या समोर दाखवून राहिलो मी ह्या. ठीक आहे, ह्या फोटो बिटो सब कोर्टात सादर करणार आहे मी. मग त्याच्यानंतर तिथं लॅपटॉप घेऊन ठीक आहे, हा माझाच विद्यार्थी आहे. ठीक आहे, आशिष मून म्हणून. हा तिथं लॅपटॉप घेऊन, या पोराला मी ओळखत नाही, हा बसला होता. ॲक्च्युली ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला कोणत्याही बूथवर बसता येत नाही. BLO साठी जिल्हाधिकाऱ्यानं जिथं बूथ आहे म्हणजे जिथं वोटिंग आहे त्या शाळेमध्ये ऑलरेडी माणूस दिला असतो BLO म्हणून. तो चिठ्ठ्या देत असतो आणि इथं त्याला बसायचे अधिकार नाही आहे. इथं फक्त पक्षाचे लोक बसतात. कोणताही ग्रामपंचायतचा कर्मचारी इथं बसू शकत नाही. ठीक आहे, ह्या आचारसंहितेचा नियम आहे, निवडणुकीचा नियम आहे. मग आता हे सगळं होत असताना यायच्या काळात आता यानं पहा. ठीक आहे, माझी पत्नीनं आणि मी 2 वेगवेगळ्या केसेस केल्या. मला मारहाण झाली. तर तुम्ही पाहिलं का मला मारहाण आणि किती घाणेरड्या भाषेत बोलले. ठीक आहे, आणि हे तर सोडा, माझ्या पत्नीले माझ्या बायकोले इथं असं पकडलं. ठीक आहे, त्याच्यानंतर गच्ची पकडली, तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं हात लावला आणि मग आता काही होत नाही ते ठुसा मारला. तो ठुसा इथं लागला. दुसरा ठुसा माझ्या मुलीला लागला. ठीक आहे, ते कडीच होती. म्हणजे अक्षरशः मुलीले सुद्धा मारलं. माझ्या पत्नीचे कपडे ओढताना केले. ठीक आहे, कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. आणि आता तिथं जो रेकॉर्डिंग करून राहिला होता तर तो माझाच सहकारी होता. जसं मला मारणं सुरू झालं माझी बायको आणि तो मोबाईल बंद करून तो तिथं धावत धावत आला. आता ते रेकॉर्ड नाही झालं आणि रेकॉर्ड नाही झाले. आता ते व्हिडिओ मागून राहिले. पण त्याच्यात तुम्हाला ठीक आहे मी सगळं ऑन प्रूफ दाखवून राहिलो. ठीक आहे, आता इथं पहा हे मारहाण केली आणि हे माझी पत्नी मला अडवण्यासाठी आली. हे पहा हे पोरगी हातातच आहे. हे पोरगी पडून राहिली. ठीक आहे, ते मला बाहेर बाजूला घेऊन चालली होती. हे भेदारली पोरगी होती. हिचा व्हिडिओ आहे. हे व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढलेले आहे तुम्हाला. म्हणजे आता याच्यानंतर काय झालं, मग हे सगळं झाल्याच्या नंतर तिथं पोलीसवाले वगैरे आले. ठीक आहे, आणि त्यांनी का केलं तर त्यांनी बयास मग याला हा सचिन खोशे आहे. ठीक आहे, हा सचिन खोशे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा अजय ठाकूर आहे. आता हा जो सचिन खोशे आहे ठीक आहे याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि यानं याच्याच गावातला एक माणूस होता. ठीक आहे, किरण झलके. ठीक आहे, त्याच्या मर्डर केसमध्ये याचं नाव होतं. ठीक आहे, ह्या सचिन खोशेचं आणि त्याचा मर्डर केसमध्ये याचं नाव होतं. त्याच्यानंतर पुन्हा एक मर्डर केला आहे. 2 मर्डर केसमध्ये नाव होतं. हे सराईत गुन्हेगार आहे. गावात याच्या विरोधात कोणी मतदान केलं किंवा याच्या विरोधात उभा राहिला त्याला सरळ मारायला जाते. ठीक आहे, जे पोरं मले अडवाले आले ते पोरं त्या पोरायले यानं उघड धमकी दिली जीवे मारण्याची. मले मारल्याच्या नंतर इतक्या घाणेरड्या भाषेत शिवा दिल्या का काही विचारू नका. खूप घाणेरड्या भाषेत शिवा दिल्या आणि शिवा दिल्याच्या नंतर त्या शिवा इथं सांगू शकत नाही इतक्या घाणेरड्या भाषेत शिवा दिल्या. आणि त्याच्यानंतर तो माझ्या पत्नीला सुद्धा शिवीगाळ करत होता, मला सुद्धा शिवीगाळ करत होता. माझी पत्नी तिथं होती. आणि त्याच्यानंतर यानं ठीक आहे ते जे पोरं होते त्या गावचे त्या पोरायले म्हणे तुम्हाला एकाएकाले पाहून घेईन म्हणे. ठीक आहे, आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. उद्या जर माझ्या जीवाले कमी जास्त झालं तर पंकज भोयर आमदार, सचिन खोशे, त्याच्यानंतर तो अजय ठाकूर, ठीक आहे, हे सर्व लोक इथं जे मी सांगत आहे हे सर्व जबाबदार राहीन. हे प्रशासनानं दखल घ्यावी. कारण आता याले सोबत नेलं. ठीक आहे, पोलीस स्टेशनमध्ये नेलं. याले VIP ट्रीटमेंट होती. याले सगळे लोक भेटणारे बिनधास्त भेटत होते हा आरोपी असून. आणि हा जो पट्टा आहे ठीक आहे तर याले संध्याकाळी सोडलं. आता त्याच्यात सोडलं कसं याची स्टोरी वेगळी आहे. हे कसे बाईचा वापर करतात. ठीक आहे, जसं काही मी आरोपी आहे. ठीक आहे, मी जसा ठीक आहे 2 रिपोर्ट लिहिले माझ्या पत्नीच्या नावाचा आणि माझा. तर माझ्या पत्नीचा नावाचा रिपोर्ट लिहिला. लगेच यानं तिथं गजू वैद्य म्हणून एक वर्धेचा वकील आहे. तो स्वतःले खूप मोठा वकील समजते आणि असे 2 नंबरचे कामं करते. त्यानं 2 बाया आणल्या. ठीक आहे, एक जे बाई आहे ते ही बाई आहे तिथं होती. ही घाणेरड्या भाषेत शिवा दिली
आणि ही जी बाई आहे ही गांजाचा व्यवसाय करते. 2 क्विंटल गांजा हिच्यापाशी सापडला होता. ठीक आहे. आणि तो कुठं सापडला होता ते सांगतो. सगळे आहे आपल्यापाशी. ही छोटी आरवीची आहे आणि 20 वर्षापूर्वी 2 क्विंटल गांजा समुद्रपूर हद्दीत सापडला होता. तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता 20 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर हिनं स्वतःच्या नवऱ्याची हत्या केली. त्याच्यात बी त्या केसमध्ये बी होती काही गुंडाच्या मदतीनं. आणि त्याच्यानंतर बालू कुबडे म्हणून काहीतरी त्या हत्या प्रेम प्रकरणात हत्या झाली असं काहीतरी प्रकरण होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4/5/2021 1.5 क्विंटल गांजा आणि 7 लोकांना अटक केली होती. ठीक आहे. त्याच्या केसमध्ये हे आहे. हेवी सराईत गुन्हेगार आहे. आणि या बाईनं मला ठीक आहे अश्लील शिवीगाळ केली. आणि ही जी बाई आहे ही तिथं माझ्या विरोधात मले छेडखानी. आता मले सांगा माझी बायको तिथं असताना मी महिलाची छेडखानी कशी करीन हे तुम्हीच विचार करा. माझी बायको तिथं आहे, माझी आई तिथं आहे, माझ्या पोरगा तिथं आहे, लोक आहे 100-150 त्याच्यावर असन. मी छेडखानी कशी करीन हे तुम्ही मला सांगा. ठीक आहे का. असं मी करू शकतो का. आणि त्याच्यानंतर या बाईनं तिथं येऊन ठीक आहे रिपोर्ट दाखल केली. एक दुसरी गंगूबाई नावाची कोणती बाई पकडून आणली होती का माहिती. तिनं ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. आणि माझ्या पत्नीनं जे रिपोर्ट दिली ते तुम्ही मागं घ्या, नाहीतर मग कराय मास्तरवर यायनं छेडखानी केली. आणि ते ॲट्रॉसिटीची केस त्याचा काही मी शिवाय नाही दिल्या. ठीक आहे. जातीवाचक शिवाय दिल्या बा. ठीक आहे. तर कराय मास्तरवर केस दाखल करतो, तुम्ही पाहत बस जा असं पोलीस माझ्यावर दबाव टाकून राहिली होती तिचे सावंगी पोलीस स्टेशनचे. तर हे मी म्हटलं ते सगळी दडपशाही आहे. तर ते म्हणे का तुमच्यावर केस दाखल होईल, मग ते कोर्टात तुम्ही पाहत बस जा. आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव काढा. त्याच्यात 8 ते 10 जण होते. ते नावही खोडायला लावले मला. मी खोलले. मग 3 ते 4 जण ठेवले. का बा जवान पोरा अगाऊ फालतू द्यायचे नाव काय टाकायचे. तर ते मी राजी झालो. त्याच्यात पंकज भोयरचं नाव होतं. पंकज भोयरचं नाव काढायला लावलं. ठीक आहे. माझ्या पत्नीची रिपोर्ट मागं घ्यायला लावली. म्हणजे अक्षरशः 3 वाजताची रिपोर्ट 1:15 वाजता त्यानं दाखल केली. केवळ सेटलमेंट करासाठी. पहिले तर तो गजू वैद्य आला, मी त्याला ओळखत नव्हतो. तो सेटलमेंट करू म्हणे. त्याला असा झापला म्या धरून त्या गजू वैद्यले. तू होय कोण म्हणलं चिवत्या मले सांगणारा, मले विकत घ्यायचा तू प्रयत्न करून राहिला का. या भाषेत मी त्याच्यासोबत बोललो. कारण माझ्याकडून 2 नंबरचे धंदे होत नाही. आणि एक मायकालाल कोणी म्हणू शकत नाही का कराय मास्तरनं याच्याकडून पैसे खाल्ले आणि याच्याकडून पैसे घेतले आहे. ठीक आहे. आपलं 1 नंबरमध्ये काम आहे. आपण 1 नंबरमध्ये चालतो. कोणाच्या बापाले आपण 1 रुपयाला लाजीम नाही. आणि गोरगरीब कष्टकऱ्याचे प्रश्न उचलतो. त्याच्यात आता ह्या 2 बायानं ठीक आहे अशा म्हणजे अशाच लिहिल्या लेखी कागदावर. आणि त्यामुळे मला दाखवायचे किंवा मला मग पोलीस सांगायला यायचे का तुमच्यावर अशा केसेस दाखल करतो. ठीक आहे. तुम्ही ते पत्नीची केस मागं घ्या. मग माझ्यावर एवढा दबाव आणला त्यांनी, एवढा दबाव आणला का माझ्या पत्नीची केस दाखल नाही करू दिली. मग तुमची ठेवा. मग सचिन खोशे तिकडून रिपोर्ट करण बा, त्याच्यात तुमच्या पुरायची 4 नाव टाकण. मग त्याच्यात मग त्यांना बी रिपोर्ट केली आणि माझी रिपोर्ट घेतली. त्याला जे कलम लावले तेच मला कलम लावले. मी ॲक्च्युली मी गुन्हेगार नाही, मी आरोपी नाही, आरोपी तो आहे. आणि त्याला जे केसेस लावले तेच मला लावले. ते असेच लावले चाबक डुबक. आता माझ्या पत्नीची छेडछाड केली. माझ्या पत्नीचे ठीक आहे ड्रेस उडून धरला. ठीक आहे. त्याच्यानंतर तिला अश्लील शिवीगाळ केली, मारहाण केली. त्याच्यावर एकही केस यांनी लावली नाही. इंडियन पिनल कोडच्या सेक्शन ठीक आहे इंडियन पिनल कोडचे सेक्शन जे आहे तर यांनी इंडियन पिनल कोडचे सेक्शन जे आहे त्या सेक्शननुसार 354 ठीक आहे 354 लावायला पाहिजे. ठीक आहे. 354A लावायला पाहिजे. ठीक आहे. 354B हे सेक्शन लावायला पाहिजे होते. ठीक आहे. हे कोणतेही सेक्शन त्यानं लावलेले नाही. त्याच्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी, माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तुले पाहून घेईन. ठीक आहे. 506 लावा लागत होती, तेही यांनी लावली नाही IPC सेक्शनच्या. आता BNS आलं. याचे पॅरलल जे काही BNS मध्ये सेक्शन आहे ते लावायला पाहिजे होते, ते अजिबात त्यांनी लावलेले नाही. ठीक आहे. FIRच्या कॉपीमध्ये त्यांनी लावलेले केसेस एकदम ठीक आहे नगण्य केसेस आहे, ज्याच्यात तो इझिली सुटून जाईल. म्हणजे जो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो वर्धेच्या SP सोबत माझं काही वैर नाही. ठीक आहे. वर्धेत SP नवीन आला तेव्हापासून तो उलटा माझ्यासोबत बोलते. मी त्याच्या कॅबिनमध्ये गेलो. मी आता असं बसलो होतो. ठीक आहे. तो ऐसे क्यों बैठे बोले, अच्छे से बैठो बोले, हे तुम्हारा घर आहे क्या. मग त्याच्यानंतर एक दिवस त्याच्यासोबत बोललो. माझ्या कानात किटकुल काहीतरी गेलं, कुडकुड केलं असं. ठीक आहे. असं खाजवायला गेलो. हे बात करणे का तरीका आहे बोले, कान में हात क्यों डाल रहे बोले. का म्हणजे कानात किटकुल गेलं जाऊ द्यायचं. ठीक आहे. कान खाजू नाही राहिला तो, खाजवाचा नाही बोलता बोलता, असं त्याचं म्हणणं होतं SPचं. मग काल
तो पोलीस स्टेशनला आल्यावर तिथं कापडे साहेब आहे, त्या कापडेनं मला आतमध्ये बोलावले, SP आल्यावर इशारा केला, मी गेलो. तो तेरे को किसने बुलाया बोले, चल बाहेर बैठ बोले. अशा पद्धतीची, म्हणजे मी एक प्रतिष्ठित माणूस आहे, माझ्या भाषणाला 5-5 हजार लोक येते आणि SP हा सरळ BJPची वफादारी करून राहिला होता वर्धेचा. आणि ठीक आहे, त्याला होऊ शकते का त्याला चुकीचं फिडिंग केलं असेल माझ्याबद्दल, किंवा त्याला मी कोण आहे, पण त्याला हे माहीत होतं. तर तो SP म्हणे की आपका नाम 8-8 दिन में, ठीक आहे, चर्चा में आता है बोले. तो 8-8 दिन में कैसे चर्चा में आता है बोले आपका नाम. तर भाऊ 8-8 दिवसात चर्चेत काऊन नाही येईन. मी इमानदार माणूस आहे, कोणाच्या बापाचा 1 रुपया खाल्ला नाही. जिथं चुकीचं होते, ठीक आहे, जे असंवैधानिक आहे त्याच्या विरोधात मी बोलतो, आणि जिथे चुकीचं होत असेल तिथं मी आडवा जातो. ठीक आहे, हे माझ्या रक्तात आहे आणि माझ्या अंगात भगतसिंग येते. तर मी हे SP बोललो का मैं ऐसा आदमी हूँ, मैं देश के लोगों को संविधान समझा के बताता हूँ, उसके हक और उसके राइट्स बताता हूँ. ठीक आहे. आणि तो माझ्या पत्नीसोबत SP अरेरावीच्या भाषेत उंच आवाजात बोलला. ही बोलायची पद्धत नाही. SPनी तमीजमध्ये लोकांसोबत बोलायला पाहिजे. आरोपीसोबत सुद्धा तमीजमध्ये बोलण्याची पद्धत आहे. ठीक आहे. मी असं बोट केलं तर हे बोट जेब से हात निकालो बोले, तुम आरोपी हो बोले. म्हणजे जसा काही मला सराहित गुन्हेगारासारखा SP वागणूक देत होता. मी ह्या सगळ्या गोष्टी पवार साहेबांना, जयंत पाटील साहेबांना सांगितल्या. हे लक्षात ठेवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी. ठीक आहे, तुमच्याशी काही वैर नाही, पण ठीक आहे, सत्ता बदल कधीही होऊ शकते आणि सगळ्यासोबत काही पंगे घेऊन काही विषय नाही. तुम्ही जे झालं तुमच्या डोळ्यासमोर व्हिडिओ आहे एवढा का मले मारतानी, आणि तुम्ही त्याची बाजू घेत आहे, ते गुंड्याची बाजू घेत आहे, आणि तो आमदार गुंड्याची वफादारी करत आहे, आणि आमदार त्याची बाजी घेऊन त्याच्या ठीक आहे माया विरोधात नारेबाजी करत आहे तिथे येऊन. हे किती योग्य आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, पंकज भोरनं तर भ्रष्टाचाराचा पुरा धिंगाणाच लावून टाकला वर्धेत, पण भ्रष्टाचार करणेवाल्याले ठीक आहे ह्याची पाठराखण वर्धेचे आमदार पंकज भोयर करते. त्याच्यानंतर ह्या सचिन खोसेवर एकच नाही, यानं घरकुल प्रकरणात ह्या फरार होता. याच्यावर घरकुल प्रकरणात आरोप आहे. यानं पैसे घेऊन उमरी मेघेमध्ये घरकुलं दिले. त्याच्यानंतर यानं तिथं लेआउट ज्या लोकांनी टाकले ते लेआउट देताना ग्रामपंचायतची NOC लागते, त्याच्यात बमाड पैसे खाल्ले आहे. ठीक आहे, हे सगळे आहे आपल्यापाशी. किती खाल्ले, का खाल्ले, सब सांगतो. ठीक आहे, हे चुकीच्या माणसासोबत यानं पंगा घेतला. त्याला असं वाटून राहिलं असन का ठीक आहे कराय मास्तरले आता यानं याचा कुर्रा काऊन असन. तर हे पेट्या जो आहे, पेट्या कामगारांच्या पेट्या, हे आमदाराच्या त्याला चिठ्ठ्या लावत होते, आणि त्या चिठ्ठ्यासाठी मी अडवलं होतं. त्याचा कदाचित त्याचा कुर्रा असन, किंवा मग हे गुन्हेगार लोक आहे. यायले मायासारखे इमानदार लोक खटकतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मायासारख्या माणसावर जर असा अन्याय करते का, एक रिपोर्ट लिहायला 7.5 तास लावते आणि माझ्यावर दबाव आणते. तर माझ्या पत्नीची केस यांनी मागं घ्यायला लावली आणि त्याच्यातले काही शब्द गहाय करायला लावले. पंकज भोयर याचं आमदाराचं नाव काढायला लावलं. जर माझ्या उद्या जीविताला कमी जास्त झाले तर वर्धेचं प्रशासन, आमदार आणि त्याच्यानंतर ह्या अजय ठाकूर, हे ज्योती जायदे, आशिष कुचेवार, त्याच्यानंतर हे वरटकर, नाव माहीत नाही मला, ठीक आहे, आणि सचिन खोसे हे राहील. ठीक आहे, माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला कमी जास्त झाल्यास वर्धेच्या प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा मले ठीक आहे लवकरात लवकर मी तुम्हाला मागही ठीक आहे सिक्युरिटीची मागणी केली आणि मी बंदुकीच्या लायसन्ससाठी मागणी केली. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही तडकाफडकी मला सांगा. ठीक आहे, आणि उद्या जर यानं जीवित म्हणजे मला जीवे मारण्यासाठी यांच्या व्हिडिओमध्ये यानं मागं हात टाकून ठीक आहे काहीतरी अवजार काढण्याचा प्रयत्न केला होता. जर मला यानं ठीक आहे अवजार काढून जर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता किंवा तिथं कमी जास्त झालं असतं, याला जबाबदार कोण होतं? हे सराईत गुन्हेगार आहेत इथचे. ठीक आहे, यानं याच्यावर बी हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहे. ठीक आहे, आणि हे सगळे दारूचे व्यवसाय करतात ह्यावाला. ठीक आहे, हे जर याची हिस्ट्री सांगितलीच मी तुम्हाला काहीनं का केलं आहे. आशिष कुचेवार ह्या लगेच हे घटना घडल्यानंतर आशिष कुचेवार आणि वरटकर हे 5 मिनिटात तिथं आले आणि तिथं येऊन मला शिवीगाळ करायला लागले. ह्या विधानसभेचा BJPचा वर्धेचा अध्यक्ष आहे आणि याची भाषा पहा त्या व्हिडिओत कशी आहे. ठीक आहे, आणि याच्या गावात सालोडले मी गेलो होतो का तुम्ही जे पंकज भोयरच्या पेटावर स्टिकर लावता तर तिथं माई बदनामी केली आणि माझ्या विरोधात नारे दारू पिऊन पोट्टे माझ्या अंगावर पाठवले. आणि कराय मास्तर इथं बंद करायला आला. मी बंद करायला नव्हता आलो,
तिथं गव्हर्नमेंटच्या पैशामधून पेट्या वाटून राहिले होते, ते पंकज भोयरच्या घरच्या पैशातून किंवा एखादं कॉलेज इकून वाटून नव्हते राहिले. याचा विरोध करासाठी मी आलो होतो. तर लोकांनी सांगितलं का कराया मास्तर बंद करायला आला तुमच्या पेटीचा वाटप. तर अशा पद्धतीची हे कुटील राजकारण आहे. हे सर्रास असा बाईचा वापर करते आणि बाईचा वापर करून माझ्यावर प्रेशर आणून खोटा रिपोर्ट दाखल करणार होते. SP साहेबांनी जी वागणूक दिली ही टोटली चुकीची दिली. मी केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय गृहमंत्रालय, महिला आयोग याला हे सगळे व्हिडिओ ट्विट करणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याची रिसर कंप्लेंट करणार आहे आणि मी हायकोर्टात सुद्धा या केसमध्ये जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे लोक याच्यात आहे मी कोणाला सोडणार नाही. यानं चिल्लर कराया मास्तरले आंडू पांडू समजू नये. 40 हायकोर्टाचे वकील माया मागा आहे आणि या महाराष्ट्रातली जनता आहे. ठीक आहे. जनता जनार्दन आहे. हे जे तुम्ही इथं या पद्धतीनं वागणूक करून राहिले महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे. आणि मला सांगा का मी माझी बायको आणि आई वडील आई आणि मुलं सोबत असताना एखाद्या महिलेची छेडखानी कशी करीन. ठीक आहे. तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याचे व्हिडिओमध्ये शिवीगाळ स्पष्ट आलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. ठीक आहे. त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे का मागचा जो व्हिडिओ मी टाकले आता त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट माहिती सांगितली आहे. तर हे कसा म्हणजे सामान्य माणसाला तर यानं सीधा जेलमध्येच टाकला असताना त्याच्यावर बमार कलम घासून दिले असते. आता पैसे देताना एका माणसानं रेकॉर्डिंग केली. ठीक आहे. एक बाई पैसे वाटून राहिली होती पंकज भोयरच्या प्रचारासाठी. तर त्या माणसाच्या विरोधात गुन्हा दाखल केला का माझ्या घरी कोणी नसताना हा आला. ठीक आहे. मला छेडछाड करण्याची प्रयत्न केली. त्या बिचाऱ्याला माघार घ्यायला लागली, माफी मागा लागली. ठीक आहे. इतक्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण इथं वर्धेत चालू आहे. त्याच्यानंतर एक लाईव्ह डिबेट होती. त्या डिबेटमध्ये आमचे जे काँग्रेसचे उमेदवार आहे शेखरभाऊ शेंडे त्याच्या भावावर ठीक आहे आरोप प्रत्यारोप केले. त्याच्या विरोधात एका महिलेनं आरोप केले. मग इकडून ठीक आहे महिलेनं आरोप केले. ते सुद्धा यायले प्रकरण सेटल करायला लागलं. पण यानं चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला. ठीक आहे. त्याच्यापाशी मीडिया नाही. मी माया लोकांचा बनवलेला क्राऊड आहे. माया लोकांचा फॅन वर्ग आहे जे मला मानणारे लोक आहे. मी ज्याची बाजू मांडतो. हे बा भाऊ यानं मला एका तरी प्रकरणात दाखव कराया मास्तर इथं पैसे खाल्ले आहे. हे गोरगरिबाचा आवाज आहे कराया मास्तर. आणि कराया मास्तर मेलानं ठीक आहे. तर असे लाख कराया मास्तर पैदा करून जाईन या महाराष्ट्रात का तुम्हाला नाकी नवानं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. या एक कराया मास्तर नाही लाखो कराया मास्तर पैदा करून ठेवले आहे. तुम्ही फक्त वाट पहा काही दिवसाची. नाही घाईस आणीन ना तुम्हाला तर ह्या बी नावाचा कराया मास्तर नाही. ठीक आहे. आता फक्त शाळा सुरू आहे. शाळा संपू द्या. ठीक आहे. प्रत्येकाची वेळ येईन. मी धमकी नाही देऊन राहिलो. मी तुम्हाला सांगून राहिलो का जे 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहे ठीक आहे जे काही तुम्ही करून राहिले हे किती चुकीचं करून राहिले. म्हणजे एखाद्या शिकल्या सवरल्या संविधानाचं कायद्याचं नॉलेज असलेल्या माणसावर तुम्ही दबाव आणून राहिले आणि तुम्ही म्हणून राहिले का तुम्ही केस मागं घ्या तुमच्या पत्नीची. नाही तर ह्या महिला तुमच्यावर केस आहे. गंगूबाई नावाची महिला आणली ती ॲस्ट्राशीट दाखल करायला. ह्या महिलाच्या केसेस तुमच्या अंगावर टाकतो. मग ते तुम्ही पाच बजा कोर्टात का करायचं आहे तर. म्हणजे सालं मलेच आरोपीसारखं वागणूक देत होते. ठीक आहे. आणि SP म्हणून राहिले होते की आप बार बार चर्चा में आते. याला मी जबाबदार आहे का. मी इमानदार माणूस आहे म्हणून माझ्या चर्चा होत राहते. आणि माझ्यावर कोणी व्हिडिओ टाकला तर तो व्हायरल होते. तो चांगला टाका का वाईट टाका. ठीक आहे. त्याच्यामुळे मले जर मी तर गफलतीत गेलो. ठीक आहे. त्यानं गफलतीत मारहाण केली. ठीक आहे. मी जर गफलतीत नसतो ठीक आहे मी डायरेक्ट असं इझिली तिथं ठीक आहे 2 पावलं समोर टाकले तो येऊन पडला मायावर एकदम. ठीक आहे. मारकुंड्या बैलासारखा. आणि त्याची म्हणजे त्याचा धंदाच आहे का गावात कितीतरी लोकांना मारला आहे. आता पेटी वाटपाच्या वेळेस एका बाईला मारलं ते प्रकरण मीच उचलून धरलं. ठीक आहे. तर जर उद्या माझ्या कुटुंबातल्या कोणाले आणि मला कमी जास्त झालं हे सगळे लोक आमदार पंकज भोयर सोबत जबाबदार असतील. सचिन खोसे वरटकर ठीक आहे त्याच्यानंतर अजय ठाकूर ज्योती जायदे. आणि हे सगळं याच्यासाठी हे जे आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री याची संपूर्ण ताकद त्याली आहे. ठीक आहे. ह्या आमदार पंकज भोयर ह्या प्रचंड भ्रष्टाचारी आहे. यानं 57 लाखाचा लाईट लावला स्वतः. याची वर्धेची 12 बिल्डिंगा पाडाचा हायकोर्टानं आदेश दिला ज्या इल्लिगल आहे. त्याची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. ठीक आहे. 12 बिल्डिंगा. शेलुले याचं कॉलेज आहे मतदारसंघात त्याची बांधकाम परवानगी नाही आहे. त्याच्यानंतर 57 लाखाचा एक लाईट लावला लाईट ऑफ युनिटी नावाचा वर्धेत. आमदार पंकज भोयरचा प्रताप पहा. ठीक आहे.
त्याच्यानंतर ह्या पठ्ठ्यानं 40 लाख रुपयात बांधलेल्या स्विमिंग पूलले दुरुस्तीसाठी 3 करोड लावले ह्या पठ्ठ्यानं. ठीक आहे, 3 करोड. तुकडोजी महाविद्यालयाच्या बाजूची जागा आपल्या संस्थेच्या नावाने करून घेतली आणि नगर परिषदच्या पैशात तुकडोजी महाराजच्या शाळेला कंपाऊंड बांधतो म्हणून त्या जागेला कंपाऊंड करून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सिव्हिल लाईन एरियात ऑलरेडी लाईट असताना लाईटावर लाईट लावले पठ्ठ्यानं आणि लाईटावर लाईट लावून 2 करोड रुपयाचे म्हणजे 1,99,00,000 रुपयाचे पठ्ठ्यानं लाईट लावली. त्याचे सगळे प्रूफ आपल्याकडे आहे. ठीक आहे, सगळे प्रूफ आहे बाकायदा. ठीक आहे, कोई मायका लाल नाही का असं करा मास्तर खोटा बोला. ठीक आहे, कोण्याही कोर्टात बोलवा, यानं बोलवा मला पंकज भरले ऑनलाईन डिबेट. ठीक आहे, आता मी इथं होतो नाही तर मीच डिबेटले जात होतो, मी इथं नव्हतं म्हणून सांगा. याची पुरी पोलखोल करू शकतो आणि पुरा डाटा मायापाशी आहे. त्याच्यामुळे माया वाटील जाऊ नका. माया वाटीले गेले तर मी कावरल्या कुत्र्यासारखा डसल्याशिवाय ठेवणार नाही. ठीक आहे, मी पहिलेच सांगून राहिलो. मी हे तुमचे सगळे पुरावे हे जिथं जिथं मी जे मी तुम्हाला सांगितलं आणि कोणत्या केसेस आहे त्या केसेसचे नाव बी सांगतो. ठीक आहे, हे जे आहे का नाही आता कोणत्या केसेस चालू आहे सध्या ह्या सचिन खोसेवर. ठीक आहे, ह्या सचिन खोसेवर सध्या सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये 2014 मध्ये इंडियन पिनल कोडचे सेक्शन 279, 337 अजून 2 केसेस आहे. ठीक आहे, IPC सेक्शन आहे याच्यावर लागलेले. याच्या अगोदर मर्डरचे ते वेगळेच आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, हे जे ज्योती पद्माकर जायदे आहे. ठीक आहे, हिच्यावर अनेक खटले आहे. आता हे हिच्या गांजाची केस चालू आहे. त्याच्यानंतर हे निगोशिएबल इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138, 148 याच्यावर लागून आहे. याच्यावर सुद्धा केसेस आहे. ठीक आहे, दारू विक्रीच्या. ठीक आहे, याच्यावर IPC 354. ठीक आहे, अजय ठाकूरवर IPC 354. ठीक आहे, 354. त्याच्यानंतर 454चे सेक्शन लागून आहे. याच्यावर बाकायदा कोर्टात केसेस चालू आहे. मी ऑन डाटा ऑन रेकॉर्ड मायापाशी आहे. त्याच्यामुळे यायनं मला काही सांगू नये. ठीक आहे, मायापाशी टीम आहे. ठीक आहे, मी एका झटक्यात कोणाचाही सातबारा काढू शकतो. ठीक आहे, यायले वाटत असेल का कराया मास्तर का आहे, तर कराया मास्तर चिल्लर माणूस नाही आहे. ठीक आहे, हे एका दिवसात तुमची एवढी हिस्ट्री काढली मी. ठीक आहे, मी जर हात धुवून मागं लागलं ना तर टमरेट घेऊन पळसाकडे जाणं सुधारणार नाही. आणि ज्या लोकायला असं वाटते का कराया मास्तरवर बसायला पाहिजे होती, अजून मारायला पाहिजे होतं, तर मी मरायला भेट नाही भाऊ. ठीक आहे, हे मारण्याचा विषय नाही आहे. माझ्या अंगात भगतसिंग आहे आणि तो भगतसिंग कवा बी जागा होती. त्याच्यामुळे आंडूपांडू लोकांना माझ्यासोबत खाजू नये. त्याची ही पुरी अशी हिस्ट्री व्हिडिओ घेऊन मी टाकीन नाही तर. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं हे जे आमदार पंकज भोयरचे पिलांटू आहे, मी नरेंद्र मोदीला भेट नाही तर तुमचा काय विषय आहे भाऊ, समजलं का. ठीक आहे, त्याच्यामुळे मले धमकी देऊन माई केस मागं घ्यायला लावा तर मी होणार नाही. मी वर्धेच्या SP साहेबाला विनंती करतो का तुम्ही माझ्या पत्नीची केस घ्या. नाही घेतली तर मी हायकोर्टातून आणीन आणि त्याच्यात फेर तपासात. ठीक आहे, मी सरळ सांगेन का यांनी दबाव आणला. ठीक आहे, आणि यांनी ती केस घेतली नाही. ते तिथं आरोपीला VIP ट्रीटमेंट देत होते. मी सगळे हे कोर्टासमोर सांगेन. आणि मी जर तिकडून आणली तर मग 2-3 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मला नोकऱ्या खायच्या नाही. तुमच्या पोटपाण्याची काही लेणं देणं नाही. माझं पोलिसासोबत वैर नाही. ठीक आहे, मी पोलिसासोबत नेहमीच ठीक आहे सहानुभूतीच्या वागणुकीतून, कारण मी पोलीस घडवतो, मी माझेच विद्यार्थी तिथं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे माझ्याबद्दल तुमचा द्वेष असण्याची आणि तुमचा माझा द्वेष असण्याची काही लेणं देणं नाही आहे. फक्त मी एक इमानदार माणूस आहे. मी कोणाचे 10-5 खाल्ले नाही असं तर मला सांगा. ठीक आहे, आणि मी इमानदारीनं काम करतो. माय काम मला करू द्या. आणि जर तुम्ही त्याची बाजू घेत असाल, तुम्हाला काही पैसे भेटते किंवा तुमच्या नोकरीवर गदा येते असं तुम्हाला वाटत असाल, हे तुम्ही चुकीचं करत आहे. इथं इंग्रज नाही राहिले. एका लाठीनं गांधीजीनं इंग्रजाला हाकलून दिलं. तर इथं या देशात लोकशाही आहे. ठीक आहे, या देशात हुकुमशाही नाही. कोणाचं सरकार कवा येईन आणि कवा तुम्हाला खदेडून देईन हे काहीच सांगता येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित राहा. प्रशासनातल्या लोकांनी कोणाची बाजू घेऊ नका. ठीक आहे, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर याचे अनेक आहे. ह्या खोसेचे तर एवढे प्रकरण आहे. मी एखाद्याच्या मागं लागलो तर मला यानं सांगू नये. याचा कोटा आहे. ठीक आहे, उमरीले त्या कोठ्यात 150-200 गायी आहे. याच्या दुधाचा धंदा आहे यानं. ठीक आहे, वर्धेले माडा कॉलनी संपल्यानंतर पाण्याच्या टाकीच्या तिथं जागा दाबून ठीक आहे अतिक्रमण जागेत दूध डेअरी टाकली आहे. तिथं त्या शेतातलं दूध तो तिथं विकायला आणते. त्याच्यानंतरचा याचा किस्सा सांगतो.
आता यानं या ढोराच्या पिण्याच्या पाण्यासाठी गव्हर्नमेंटच्या टाकीमधून सेपरेट, ठीक आहे, 1.5 ते 2 इंचाची पाईपलाईन टाकली आहे स्वतःच्या घरी. ठीक आहे, बाकी लोकांना पाणी भेटो का नाही भेटो काही लेणं देणं नाही, पण याच्या घरी सेपरेट पाईपलाईन आहे. अजून का काढायचं ते सांग म्हणा. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओत अजून ते टाकेन. त्याच्यामुळे मले जास्त उकसू नका, नाही तर मी पुरी डिटेल घेऊन बाहेर येईन. ठीक आहे, प्रत्येकाची आणि विथ प्रूफ येईन. ठीक आहे, आता मी बिना प्रूफनं सांगितलं, माझ्यापाशी प्रूफ आहे, मी फक्त तोंडी सांगून राहिलो. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रशासनानं याच्या घरी जे पाईपलाईन आली आहे टाकीवरून, ते कुठून आली आहे, का आली आहे, याची चौकशी करावी. ठीक आहे, आणि माझी विनंती आहे का माझा अर्ज घ्या, नाही तर मी तिथं पोलीस स्टेशनच्या समोर मी आंदोलन केल्याशिवाय ठेवणार नाही. ही SP साहेबाला मी विनंती वजा ताकीद देतो. ठीक आहे, आणि माझ्यासोबत प्रेमानं राहा. मी कोणाच्याच वाटेल जात नाही सहसा. मी फक्त विचारायला चाललो होतो का गव्हर्नमेंट ग्रामपंचायतचा कर्मचारी तिथं कसा ठेवला, ह्या डायरेक्ट मारायला आला. नाही तर हे प्रकरण घडलं नसतं. मी एकही शब्द बोललो नाही, आणि एकही शब्द बोललो नसताना ह्या डायरेक्ट येऊन पडला. ठीक आहे, आणि मला मारझोड केली, मला इथं मारलं, कानाच्या खालतं कान शिट्या मारत होता, माझ्या पत्नीला मारलं, माझ्या लहान मुलीला मारलं. तर माझ्या पत्नीला मारलं तर त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, ते केले नाही. ठीक आहे, ते माझ्या पत्नीला मारलं ही लाईनच माझ्या रिपोर्टमधून तिचा तर रिपोर्ट मागच घ्यायला लावला. माझ्या पत्नीचे काही माहिती टाकली त्याच्यात, तर ते बी काढायला लावली होती. आमदार पंकज भोयरचं बी नाव काढायला लावलं. मी ते लाईन काढली नाही, आमदार भोयरचं नाव यांनी काढायला लावलं. पण आमदार भोयरसुद्धा तिथं आला आणि या लोकांना सपोर्ट केला आणि त्याच्या सपोर्टमध्ये नारेबाजी केली. त्याचे व्हिडिओ माझ्याकडं आहे. तो व्हिडिओ आता काही वेळात मी यूट्यूबवर आणि फेसबुकवर टाकणार आहे. त्याच्यामुळे यांनी पद्धतशीर राहावं. ठीक आहे, मी कोणाच्याच वाट्याला जात नाही आणि माझ्याशी काही खाजू नका. तुम्ही 2 नंबरचे धंदे करता, तुम्ही 2 नंबरचे कामं करता, मी नाही करत भाऊ. त्याच्यामुळे एखादा इमानदार माणूस यायले असा पटत नाही. ठीक आहे, आणि मग याले का करायचं, सामदाम दंडभेद चालत नाही म्हणून बाई नावाचं शस्त्र वापरायचं आणि कराया मास्तरले बदनाम करायचं. असं मलेच नाही केलं. सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस रंजन गोगाईवर सुद्धा बाई वापरली आहे ना. ठीक आहे, हे इतके हलकट आणि नालायक आहे का सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर बाई वापरली. त्याच्यापाशी राम मंदिराची केस होती, राफेलची केस होती, अशा हाय प्रोफाईल केस होत्या, आणि त्या 4 माणसानं बंड केला होता सुप्रीम कोर्टात. ठीक आहे, चन्नेश्वर होते, रंजन गोगाई होते, जे BJPच्या विरोधात होते. ठीक आहे, त्यांनी म्हटलं होतं का आमच्यावर अन्याय होते, आणि ते माणूस BJP विचारसरणीच्या विरोधात होते म्हणून त्याच्यावर बाई वापरली, आणि त्याच्याच हातानं राम मंदिराचा निकाल, राफेलचा निकाल काढून घेतला बाई वापरल्याच्या नंतर, आणि त्याला राज्यसभेचं सदस्यत्व दिलं. ह्या इतिहास आहे. त्याच्यामुळे हे बाईचा वापर कसा गलिच्छ लेवलनं करतात आणि एखाद्या इमानदार माणसाला कसा करतात आणि आपलं काम काढून घेतात. ठीक आहे, तर मी काल रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टमध्ये ठीक आहे त्या बायानं केस टाकली नाही. मग ठीक आहे, मी माझ्या पत्नीची मागं घेतल्यावर, पण मी तिथून बाहेर आल्याच्या नंतर मी हा व्हिडिओ घेतला आणि मी न्यायासाठी यायच्या दरवाज्यात आलो आहे. जर हे नाही घेत असन तर मग मी त्याच्यासमोर आंदोलन केल्याशिवाय ठेवणार नाही. माझ्या रक्तात पहिलेपासूनच आहे. बस एवढंच सांगायचं होतं, याच्यासाठीच हा व्हिडिओ घेतला. ठीक आहे, आणि ही सगळी माहिती कुठंही यायनं मायाविरोधात मी छेडखानी केली याचे प्रूफ किंवा व्हिडिओ मला दाखवा. मी त्याला शिवगाई केली हे व्हिडिओ दाईनं दाखवा. ठीक आहे, मी माझे सगळे जे काही बोललो ते मागं घ्यायला तयार आहे. माझा रिपोर्ट बी मागं घ्यायला तयार आहे आणि मी माफी मागायला तयार आहे. यायनं फक्त मला दाखवाव, नाही तर मग मी यायले कोर्टात सोडणार नाही, ते कोणीही असो. ठीक आहे, आणि जर तुम्ही जास्त खाजवलीत अजून पुन्हा माहिती काढून, ठीक आहे, तुमचे लय काय बेरे धंदे आहे, मी मोजकेच तुम्हाला सांगितले. बस एवढीच विनंती करतो आणि थांबतो. ठीक आहे, एक इमानदार माणूस म्हणून मी तुमच्यासमोर आहे. तुमच्या मुलांच्या भवितव्याचं आणि भविष्य चांगलं व्हावं ह्याच विचार करतो. गोरगरीब शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या मालाचे भाव भेटावे. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा फी कमी व्हावी, आणि ठीक आहे जे काही सरकारचं चुकत असन त्याच्यावर ताशेरे ओढण्याचं मी काम करतो. याच्यासाठी कराया मास्तर प्रसिद्ध आहे, आणि कराया मास्तर ठीक आहे आपलं इमान कधीही इकणार नाही. ठीक आहे, आणि इमान इकून काम करणार नाही. त्या शेतकऱ्याच्या मातीशी जुळलेलं इमान आहे, आणि म्हणून शेतकऱ्यासाठी झगडतो, भांडतो. ज्याची जळते त्याला कळते. म्हणून मी तुमच्यासाठी नेहमी भांडत असतो व्यवस्थेसोबत. मास्तर असाच तुम्हाला पाहिजे असं जिवंत राहायला पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहा एवढीच मी विनंती करीन. माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहा.
माझा बाप काल रात्री झोपला नाही, माझी माय झोपली नाही, तिला चिंता होती. रात्री 3 वाजता घरी गेलो, 1:30 वाजता पोलीस स्टेशनमधून मला सोडलं. जेवायचं होतो, ठीक आहे. 30 लोक 30-40 लोक जेवायचे होते माझ्यासोबत, बाहेर लोक होते, ठीक आहे. पोलीस स्टेशनच्या कधी सोडते कराय सरांना, कधी सोडते, जसं काही आम्ही आरोपी आहे. एक पोलीस स्टेशनची रिपोर्ट लिहायला 7.5 तास लागले. 3-4 मर्डर केस याच्यात सॉल्व्ह होऊन गेल्या असत्या पोलिसाच्या याच्यात. पण मॅनेज करासाठी किती प्रयत्न केले, म्हणजे किती दबाव असन, ठीक आहे, देवेंद्र फडणवीसनं पंकज भोयरचा. आणि तुम्हाला सांगते याच्यावर आरोप दाखल झाले ना, पंकज भोयर तिथं आला नाही, ठीक आहे. हे तुम्ही बी ह्या लोकांना समजून घ्या, हे नेते बिते येत नसते, ठीक आहे. तिथं तो आला नाही, ठीक आहे. सहानुभूती दर्शवाले माणसं पाठवले आणि मग कराय मास्तरले ब्लॅकमेल करून बा त्याले यायच्या विरोधातला गुन्हा मागं घ्यायला लावा. मी मागं घेणाऱ्यापैकी नाही होय, मी तर कोर्टातून गुन्हा, ठीक आहे, दाखल करायला लावीन, ठीक आहे. त्याच्यामुळे मला चिल्लर समजू नये. 40-50 हायकोर्टाचे वकील आहे, हे सगळे मी एका लाईनीत उभे करू शकतो. पण विचार येते का आपल्याला गावाजवळ राहायचं आहे, ठीक आहे, चांगले राहा, ठीक आहे, कोणाची काही खाजू नका. पण ह्या माणसानं स्वतःहून माझ्यासोबत खाजून घेतली, म्हणून ह्या सगळ्या एवढा मोठा खेळ झाला. नाही तर माझ्या काहीच रोलच नव्हता त्याच्यात. मी फक्त त्या मुलाला विचारायला चाललो होतो का तू ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे, कशाला बाबा तिथं स्टॉल लावून. त्याला वाटलं काय, ठीक आहे, ह्या कराय मास्तर सापडला, याला पण लावून द्या. तर त्यानं मारलं मले, ठीक आहे. आणि त्याला माहीत नाही समोर का होणार आहे तर, ठीक आहे. तर हे सगळ्या उपद्व्याप काल झाला आणि माझ्या कुटुंबाला मारहाण केली. अक्षरशः मगाची पत्रकार परिषद गेली तर मी भावनिक झालो, अश्रू अनावर झाले मला. तोही व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो. आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही आता खरं सांगा, का मी तिथं खरंच एका महिलेची छेडखानी करू शकतो का 150-200 लोकांसमोर? आणि त्यांनी एक तरी व्हिडिओ दाखवा, ठीक आहे. मी माझी माघार घ्यायला, सशर्त माघार घ्यायला तयार आहे. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.